नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शब्दांचं मायाजाल तुम्ही समजून घ्या. लोकांच्या मनावर आपल्या शब्दांचा जादू तुम्ही कसा कराल याची माहिती आणि मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला केलं जातं, तेही घर बसल्या आणि 0 रुपयात. मित्रांनो, आपण दररोज बोलतो, खूप बोलत असतो, घरात, शाळेत, मित्रांमध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या मंचावर. पण एक गोष्ट आम्ही सर्वांनी लक्षात घेतली नाही. ती कोणती? की सगळे लोक बोलतात, पण सगळ्यांचे शब्द हे श्रोत्यांवरती परिणाम करत नाहीत. काही लोक 2 वाक्य बोलतात आणि सगळे शांत होऊन ऐकतात, आणि जो बोलणारा वक्ता आहे तो अतिशय उत्कृष्ट बोलतो हे 2 वाक्यामध्ये लोकांच्या लक्षात येतं. परंतु काही लोक अर्धा तास बोलतात तरी कुणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. फरक ज्ञानात नसतो, तर फरक शब्द कसे वापरले जातात यात असतो. मित्रांनो, मानसशास्त्र असं सांगतं की लोक तुमचं बोलणं ऐकत नाहीत, ते तुमच्या शब्दांमुळे त्यांना स्वतःबद्दल कसं वाटतंय तर ते ऐकतात. म्हणून प्रभावी बोलणं म्हणजे मोठमोठे शब्द वापरणं, जडजड शब्द वापरणं, किंवा जे मनातील पाठांतर आहे ते सादरीकरण करणं म्हणजे नाही. प्रभावी बोलणं म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात योग्य भावना आणि स्पष्ट चित्र निर्माण करणं हे आहे. 1. लोकांना तुमच्यात रस नसतो, त्यांना स्वतः रस असतो. मित्रांनो, तुम्ही जर सतत मी, माझं, मला असे जर शब्द वापरले तर समोरच्याचा मेंदू हळूहळू बंद होतो. पण तुम्ही तू, तुझं, तुम्हाला, तुमचा फायदा असे शब्द वापरले तर त्यांचा मेंदू लगेच सक्रिय होतो. हे अनेक प्रयोगातून मित्रांनो सिद्ध झालं आहे. म्हणून मित्रांनो, बोलताना लक्षात ठेवा की तुमची गोष्ट सांगण्यापेक्षा समोरच्याचा फायदा दाखवा. तुम्ही असं केला तर तुमचा हा फायदा होईल असं बोलणं मित्रांनो जास्त प्रभावी असतं. 2. मेंदू शब्द समजत नाही, मेंदू चित्र समजतो. मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्ही एखाद्या माणसाबद्दल तो खूप गरीब होता असं सांगितलं तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. पण तुम्ही सांगितलं की त्याच्या घरात छप्पर नव्हते किंवा त्याच्या घरावर छप्पर नव्हते, पावसात तो भिंतीला टेकून उभा राहायचा, तर समोरच्याच्या मनात बरोबर दृश्य तयार होतं. मित्रांनो, संशोधन असं सांगतं की गोष्टी आणि चित्राच्या स्वरूपात सांगितलेली माहिती लोक अनेक पटीनं जास्त लक्षात ठेवतात. म्हणून मित्रांनो, बोलत असताना योग्य, सुसंगत, कमीत कमी शब्दात अचूक वर्णन करा. दृश्य उभं करा, शब्दांनी चित्र काढा. 3. लोक निर्णय तर्काने घेत नाहीत, तर लोक आधी भावनेनं निर्णय घेतात आणि नंतर त्यासाठी कारण शोधतात. म्हणून मित्रांनो, कोरडी माहिती, आकडे, तर्क हे लोकांना फारसं पटत नाही. तुम्ही जर भावना दाखवली तर तुमचे बोलणं त्यांच्या मनात उतरतं. एखादा अपघात झाला असं सांगण्यापेक्षा त्या अपघातामुळं एका कुटुंबावर काय परिणाम झाला हे सांगितलं तर लोक जास्त जोडले जातात. करून पहा. 4. लोकांना आदेश आवडत नाहीत, तर त्यांना निवड हवी असते. कोणी तुम्हाला हे कर असं सांगितलं तर तुमचा मेंदू आपोआप विरोध करतो. पण कोणी तुम्हाला हे करणं तुम्हाला सोयीचं असेल का असे विचारले तर तुम्ही सहज होकार देता. बोलताना समोरच्याला नियंत्रणाची भावना द्या, त्याला निवड द्या. त्यामुळे विरोध निर्माण होत नाही आणि संवाद अगदी सहजपणे होतो. 5. लोकांना तुमचं संपूर्ण बोलणं आठवत नाही, त्यांना शेवटी कसं वाटलं हे आठवतं. मित्रांनो, त्यामुळे बोलण्याचा शेवट खूप महत्वाचा असतो. शेवटी असं वाक्य बोला की जे उपस्थित श्रोत्यांच्या मनात ठसा उमटवेल. लोक तुमचं शब्द विसरतील, पण शेवटची भावना कायम लक्षात ठेवतील. मित्रांनो, काही गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात. लोक फक्त काही सेकंदात तुमच्याबद्दल मत बनवतात. तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या आवाजाचा टोन लोकांना जास्त प्रभाव टाकतो.
एखाद्याला त्याच्या नावानं हाक मारली की त्याचा मेंदू लगेचच सक्रिय होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक तुम्ही काय बोललात हे विसरतात, पण तुम्हाला ऐकताना त्यांना कसं वाटलं हे कधीच विसरत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून मित्रांनो, प्रभावी संवाद म्हणजे मोठ्यानं बोलणं नाही किंवा तुमच्या मनात जे पाठांतर केलेले शब्द, वाक्य, ओळी ते सादरीकरण करणं म्हणजे प्रभावी बोलणं नसतं. अवघड शब्द वापरणं नाही किंवा जास्त बोलणं नाही किंवा मोठ्यानं बोलणं, ओरचोड करून बोलणं ते प्रभावी बोलणं नसतं. मित्रांनो, प्रभावी संवाद म्हणजे समोरच्याच्या मनात योग्य चित्र, योग्य भावना आणि योग्य विचार निर्माण करणं. शब्द हे फक्त आवाज नसतात. शब्द हे मनावर उमटणारे ठसे असतात. मित्रांनो, तुम्ही बोलताना ठसे उमटवत आहात की का फक्त आवाज करत आहात हे ओळखलं की तुमच्या शब्दांचा प्रभाव आपोआप वाढतो. मित्रांनो, जर हा संवाद तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. हा व्हिडिओ जपून ठेवा आणि पुन्हा सातत्यानं वारंवार ऐका. आणि आजच एखाद्या संभाषणात मी दिलेले जे नियम आहे, माहिती आहे, तुम्ही एकदा वापरून तर पहा. लगेचच तुम्हाला 100% परिणाम तुम्हाला जाणवेल. अशा परिणामकारक संवाद कलेसाठी आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ जे येत आहेत ते नक्की पाहत राहा. पुढच्या व्हिडिओत आपण बोलण्याची अशीच एक ताकद उलगडणार आहोत, जी बहुतेक लोक कधीच शिकत नाहीत, तर ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना सांगेल की आपण महाराष्ट्र राज्यात हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते घडवतोय, तेही मोफत 0 रुपयात. मित्रांनो, तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचंय ना, तर मग निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक्स तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती, तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरती, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करायला विसरू नका. कारण आपण निवेदक आणि वक्ते घडवण्याचं ठरवतोय आणि तो संकल्प आपण पूर्ण करतोय तुमच्या सर्वांच्या मदतीनं आणि शुभेच्छांनी. धन्यवाद.